क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा ततानी आश्रमशाळेचा लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात दरडाचे बिल काढून देण्यासाठी स्वीकारली लाच। बागलाण तालुक्यातील केरझड ततानी येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र खंडेराव सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी नाशिक यांच्याकडून 8,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार रोजंदारी शिक्षक असून त्यांचा धान्य दरडाचा व्यवसाय आहे। शाळेसाठी धान्य दरडाचे कंत्राट त्यांना देण्यात आले होते। त्या अंतर्गत त्यांचे बिल रुपये 87,480 बँक खात्यावर जमा झाले, परंतु मुख्याध्यापक सोनवणे यांनी या मोबदल्यात बक्षीस म्हणून 8,000 व पुढील मार्च व एप्रिल 2025 चे बिल मंजूर करण्यासाठी 1,300 अशी रक्कम एकूण 9,300 लाचेची मागणी केली होती। दिनांक 23 एप्रिल रोजी तक्रारदाराने एसीबीच्या सहकार्याने सापळा रचला। सोनवणे यांनी तक्रारदाराकडून कार्यालयातच 8,000 रुपये स्वीकारले, मात्र लाचेची रक्कम मोजत असताना त्यांना संशय आला आणि त्यांनी ती रक्कम टेबलावर ठेवून दुसऱ्या गेटने पलायन केले। सदर प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या घराची झडती सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यशस्वी कारवाईसाठी पोलीस उपअधीक्षक श्रीमती स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली। या कारवाईसाठी मार्गदर्शन श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र, सापळा पथक पोलीस हवालदार शरद हेबाडे, पोलीस नाईक युवराज खंडवी, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांनी सदर कारवाई उत्कृष्टरित्या पार पाडली। दरम्यान कारवाईने बागलाण तालुक्यासह आश्रमशाळांमध्ये खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।